नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या आणखी एका तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. टी-टीच्या अभ्यासामध्ये लिंग, वचन आणि सामान्य रूप या 3 घटकावर मिळून आजची आपण तासिका घेणार आहोत, जेणेकरून लिंग, वचन आणि सामान्य रूप यावर आपला चांगला सराव होईल. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचं लिंग निश्चितपणे सांगता येत नाही? ते वेगवेगळ्या संदर्भात 3ही लिंगामध्ये आढळू शकते. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी आपण बघू शकता की या ठिकाणी पोर, तट्टू, बाळ आणि मूल. आता यामध्ये पोर, पर्याय क्रमांक 1 बघा. पोर, मराठी व्याकरणात पोर हा शब्द संदर्भावरून तो पोर पण म्हणू शकतो आपण, ती पोर म्हणू शकतो आणि ते पोरं असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि 3ही लिंगामध्ये ते वापरता येतं. म्हणून पर्याय क्रमांक ए पोर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपाच्या दृष्टीने. बोका भाटी अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुढचं बघा, दीर भावजय, उंट सांडणी, ऋषी ऋषीपत्नी. आता ऋषी ऋषीपत्नी हे पण बरोबर आहे, उंट सांडणी हे बरोबर आहे. दीर भावजय मात्र चुकीची जोडी आहे, कारण दीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द जाऊ असा होतो आणि भावजय हा भाऊ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे. म्हणजेच दीर आणि भावजय ही चुकीची जोडी आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन याकारांतमध्ये होत नाही असं विचारलंय. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 4 शब्द दिले, काठी, श्री, नदी आणि दासी. तर सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, दासी. आता इकारांत शब्द आहे की नाही, तर दासी, दृष्टी, लक्ष्मी यासारख्या संस्कृतमधून आलेले शब्द म्हणजेच तत्सम शब्द यांच्या स्त्रीलिंगी नामाची अनेकवचनी रूपं अजिबात बदलत नाही, ती तशीच राहतात. म्हणून या ठिकाणी दासी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन आणि अनेकवचन सारखंच असतं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तुम्ही जर बघितले तुमच्या लक्षात येईल. शेतकरी हा जो पर्याय आहे, शेतकरी हा जो शब्द आहे, शेतकरी, माळी, तेली हे दोन्ही वचनामध्ये म्हणजे एकवचनामध्ये तसेच राहतात आणि अनेकवचनामध्ये तसेच राहतात. म्हणजे याचा अर्थ एकवचन आणि अनेकवचनमध्ये हे इकारांत शब्द जे आहेत हे बदलत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, पाखरू या नामाचे अनेकवचनी रूप ओळखा. आता पाखरू या शब्दाचं अनेकवचन होतं पाखरे, आहे की नाही, लक्षात ठेवायचं आहे. पाखरापासून पाखरे, पाखरू, पाखरे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जे आहे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 बघा, सून या नामाचं अनेकवचनी करताना कोणते रूप योग्य ठरेल? आता सूनचं सुना होतं, पण या ठिकाणी 2 वेळा सुना आलेलं आहे. तर एक पहिलं ए बघा आणि डी बघा. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सून हा शब्द आहे याला दीर्घ उकार आहे म्हणजे दुसरा उकार आहे. पण जेव्हा या ठिकाणी सुना होतं, सुना होताना या ठिकाणी पहिला जो उकार आहे तो पहिला उकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 7वा प्रश्न, दगड या नामाला वर हा शब्दयोगी अव्यय जोडल्यास तयार होणारं सामान्य रूप कोणतं होईल? आता आपल्याला या ठिकाणी त्याला वर असा शब्द जोडायचा आहे. मग आपण दगडावर लिहिताना काय करतो, दगडावर असा शब्द तयार होतो, आहे की नाही. मग या ठिकाणी वर जर दगडावर होईल, मग या ठिकाणी दगडा, आहे की नाही. वर जोडण्यापूर्वी आपण दगडचं दगडा करतो, म्हणून या ठिकाणी दगडा हे त्याचं सामान्य रूप होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या आकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होते? तर आता जर बघितलं तुम्ही, आजोबाचं होणार नाही, काकाचं होणार नाही. घोडाचं मात्र या ठिकाणी काय होतं, घोड्या म्हणजे याकारांत होतं, आहे की नाही. घोड्यापासून घोड्या, तर घोड्याला, घोड्यावर. तर या ठिकाणी घोडाचं काय होणार आहे, घोड्या म्हणजे याकारांत होणार आहे. पर्याय क्रमांक सी जर बघितला तुम्ही तर सी या ठिकाणी त्याचा योग्य पर्याय आहे घोडा, आहे की नाही, कारण त्याचंच रूपांतर या ठिकाणी याकारांतमध्ये होणार आहे. चला पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया. भाऊ या नामाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते होईल? तर भाऊचं भावा होणार आहे की नाही. म्हणून या ठिकाणी जर पर्याय जर बघितले तर पर्याय क्रमांक सी बघा, भावा, आहे की नाही. भावाला, भावाचे म्हणजे भावचं या ठिकाणी काय होणार आहे, भावा, आहे की नाही. योग्य पर्याय काय, भाऊचं भावा हे सामान्य रूप होणार आहे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या नामाचं सामान्य रूप होत नाही, ते अविकारीच राहतं? तर या ठिकाणी बघा, पुढचा खिडकी बघा, शाळाचं शाळे होणार आहे, शाळाचं काय होणार आहे, शाळे होणार आहे. तर डी जर बघा डी, खिडकी जो आहे बघा, खिडकी हे तसंच राहतं, हे काही बदलत नाही. खिडकीतून,
आहे की नाही. तर या ठिकाणी आपण खिडकी ह्या नामाचं जे काही नाम आहे खिडकी याचं सामान्य रूप तसंच राहतं, बदलत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. तट्टू या नपुसकलिंगी नामाचं अनेकवचन कोणतं होईल? तर तट्टूचं मात्र तट्टूच राहतं, तट्टूचं काही बदलत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए तट्टू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कवी या तत्सम पुढचा जो शब्द आहे बघा, पुढचा प्रश्न, कवी या तत्सम पुल्लिंगी शब्दाचं सामान्य रूप काय होईल? तर आता कवी लक्षात ठेवायचं, कवी हा सुद्धा तत्सम शब्द आहे आणि शक्यतो तत्सम शब्दाचं सामान्य रूप बदलत नाही. म्हणून या ठिकाणी कवीचं फक्त काय होईल, त्या आपली जी वेलांटी आहे ती मात्र फक्त वेलांटी बदलते, म्हणजे वेलांटी पहिली आहे तर वेलांटी दुसरी होते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए कवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. फक्त वेलांटी बदलणार, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या नामाचं लिंग नेहमी स्त्रीलिंगी असे मानले जाते? त्याला नित्य स्त्रीलिंगी प्राणी असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, गरुड होणार नाही, उंट होणार नाही, पोपट होणार नाही, तर घार होणार आहे. घार, घूस, सुसर ही नेहमी स्त्रीलिंगीच मानले जातात. त्यांचं पुल्लिंगी रूप शक्यतो करायचं असेल तर नर असा त्याच्या अगोदर शब्द लावावा लागतो. नर नर सुसर, नर घूस, नर घार असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जो आहे घार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. सासू या नामाचं अनेकवचन काय होईल? तर सासू याचं सासवा असं होणार आहे. तर पर्याय क्रमांक सी सासवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी आकारांत नपुसकलिंगी नाम कोणतं? आकारांत, आता या ठिकाणी केळे, गाणे, ससे यापैकी एकही नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी मराठीत आकारांत नामे बहुतांश पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असतात. नपुसकलिंगी आकारांत नामे नसतात. तर ती एकतर एकारांत, इकारांत किंवा उकारांत असतात. म्हणून दिलेल्या पर्यायातून हा पर्याय काय होणार नाही. तर सगळ्यात शेवटचा पर्याय जो आहे यापैकी एकही नाही, हा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 16. गळू या नपुसकलिंगी नामाचं अनेकवचन काय होईल? तर या ठिकाणी गळवा होणार नाही, गळू होणार नाही, गळ्या होणार नाही. सगळ्यात शेवटचा जर पर्याय बघितला तुम्ही तर गळवे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. गळू या नामाचं अनेकवचन काय होईल नाम नपुसकलिंगी? तर त्याचं अनेकवचन होणार आहे गळवे. चला पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. धोबी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणतं होईल? धोबीनबाई होणार नाही, धोबीन होईल, पण धोबीन या ठिकाणी दोन आलेले आहेत, एक सी आणि एक बी. तर या ठिकाणी लक्षात इन हा प्रत्यय लागतो, न बाणाचा असतो त्यामध्ये, म्हणून धोबीचं धोबीन. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 18. परभाषिक म्हणजे कोणत्याही परभाषेतून, आता या ठिकाणी इंग्रजी शब्द आपल्याला सांगितलेला आहे, पण परभाषी आकारांत शब्दाचं मराठी सामान्य रूप कसं होतं? तर लक्षात ठेवायचं आहे, त्या ठिकाणी उदाहरणार्थ सिनेमाला प्रत्यय लावताना तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्याचं सामान्य रूप होत नाही, ते अविकारीच राहते, ते जसे तसंच राहतं. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, परभाषेतून कोणताही शब्द आला तर त्याचं या ठिकाणी सामान्य रूप काय होतं? तसंच राहतं, कारण ते अविकारीच राहतं. म्हणून पर्याय क्रमांक डी त्याचे सामान्य रूप होत नाही, तो अविकारीच राहतो, हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 19वा प्रश्न. पाणी या नामाचे सामान्य रूप काय होईल? पाण्या, आहे की नाही? पाण्या कुठे आहे मग? तर या ठिकाणी पाण्या बघा, पाण्या पर्याय क्रमांक डी पाण्या, आहे की नाही? पाण्यात, पाण्याला, तर या ठिकाणी पाण्या हे त्याचं सामान्य रूप होणार आहे. पर्याय क्रमांक डी. 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या नामाचं सामान्य रूप करताना इकार बदलून इया असा होतो किंवा याकारांत होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बघा तुम्ही धोबी, तेली, पक्षी, तर या ठिकाणी धोबी हा धोबी जर बघितला तर धोब्या, आहे की नाही? धोब्या शब्द तयार होतो, धोबीचं धोब्या, कारण धोब्याला, धोब्याने, मग या ठिकाणी त्याचं याकारांत झालेलं आहे, म्हणून धोबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा 21वा. पुढीलपैकी अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. सर्व नामाचे अनेकवचन होतेच, हे चूक आहे. त्याच्यानंतर पदार्थवाचक नामे नेहमीच अनेक वचनात वापरली जातात, हे पण चूक आहे. अनेक वचन काही एक वचनात सुद्धा वापरली जातात. नामाचे लिंग प्रत्ययावरून ठरते, हे पण या ठिकाणी संयुक्ती काय वाटत नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे. सगळ्यात शेवटचा पर्याय. काही नामे नेहमी अनेक वचनीच आढळतात, त्यांना नित्य अनेकवचनी म्हटलं जातं. यापूर्वी आपण 2 प्रश्नापूर्वी प्रश्न बघितला, तर काही अनेकवचनीच राहतात, त्यांना नित्य अनेकवचनी असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न.
जू आहे की नाही, जू डोक्यातील एक कीटक आहे. जू या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन काय होईल? तर हे स्त्रीलिंगीच नाम आहे. तर याचं अनेकवचन नाम जर बघितलं तर वा असं होतं. काय होतं? डोक्यातल्या वा म्हणतो आपण त्याला अनेकवचनी. म्हणून जूचे अनेकवचन वा. पहिलाच पर्याय. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. परवा या क्रियाविशेषणाचं नाम म्हणून वापर केल्यास परवाच्या या शब्दात मूळ शब्दाचं सामान्य रूप कोणतं? परवा. बघा मग या ठिकाणी जर उत्तर जे आहे 1 नंबरचा पर्याय बघा परवा आहे की नाही. आकारांत अव्ययाचं किंवा काहींचे नाम म्हणून वापर करताना सामान्य रूप अविकारीच राहू शकते, म्हणजे त्याच्यात काहीच बदल होत नाही. येथे परवा हेच सामान्य रूप आहे ज्याला च्या हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी परवा जो आहे परवा हा परवाच राहणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए परवा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते नाम नपुंसकलिंगी आहे? आता नपुंसकलिंगी जर म्हटलं तर टोपी ती टोपी, पागोटे ते पागोटे, पगडी ती पगडी, रुमाल तो रुमाल. मग या ठिकाणी ते कोणाला लागलं प्रत्यय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं ते आपण हे त्या ठिकाणी वापरतो तर ते पागोटे म्हणतो, म्हणून ते लागलेलं आहे. म्हणून नपुंसकलिंगी हा पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मटार या शब्दाचं लिंग मराठीत कोणते मानतात? आता मटार याला आपण दोन्ही लिंगाने वापरतो. या पुल्लिंगी पण वापरतो आणि स्त्रीलिंगी सुद्धा वापरतो, म्हणून ते उभयलिंगी आहे की नाही. तो मटार पण म्हणतो आणि ती मटार पण म्हणू शकतो, म्हणून ते उभयलिंगी आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. पर्याय क्रमांक डी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी म्हणजेच उभयलिंगी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. खेडे या नामाचे अनेकवचनी सामान्य रूप काय होईल? आता खेडे, खेडे जर म्हटलं तर एक वचन आहे. मग खेडे हे एक वचन आहे, मग खेडेचं खेड्या होईल आहे की नाही. परंतु आपल्याला अनेकवचनी रूप विचारलेलं आहे. मग खेडे जे आहे तर खिडी, खिडी हे अनेकवचन होतं. मग खेड्या, खेड्यान आहे की नाही, म्हणजे त्या ठिकाणी अनुस्वार आला पाहिजे खेड्यान. पर्याय क्रमांक बी बघा खेड्यान. तर मग पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य रूप होणार आहे किंवा योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या नावाचे अनेकवचन एकारांत होते? आता या ठिकाणी जर बघितलं तर भिंत तर ती भिंत, ती विहीर, ती चप्पल. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणत्या नावाचे अनेकवचन एकारांत होते? तर एकारांत भिंतीचं भिंती ती होणार, विहीर विहिरी इकारांत, चप्पल चपला आकारांत होणार. मग एकारांत पाहिजे, मग बटन बटणे आहे की नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 28. वाघ या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप वाघीन, तर सिंहाचं काय होईल? सिंहीन. मग पर्याय क्रमांक 1 बघा सिंहीन. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 29वा प्रश्न बघा. मीठ या नावाचे सामान्य रूप काय होईल? आता मिठा आहे की नाही. तर मिठा घेताना मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला मिठा 2 ठिकाणी आलेला आहे. मग या ठिकाणी मीठ या नामाचे सामान्य रूप जर बघितलं तर मिठा जो आहे फक्त वेलांटी मात्र बदलावी लागेल. मग पहिली वेलांटी होईल. मग पहिली वेलांटी कुठं आहे? पर्याय क्रमांक डी. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा. खालीलपैकी कोणत्या आकारांत स्त्रीलिंगी नामाचं एकारांत न होता आकारांतच राहते? तर या ठिकाणी बघा भाषा, माता आणि शाळा आणि कथा. तर या ठिकाणी माता हा जो शब्द आहे काही नात्यावाचक तत्सम आकारांत स्त्रीलिंगी नामे जसे की माता यांचं सामान्य रूप अजिबात बदलत नाही, ते माताच राहतं. म्हणून या ठिकाणी माताला असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आशा करतो या ठिकाणी तुम्हाला आजची तासिक आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सर्व विषयाची. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.